नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आरंभ तन्वीला बंगल्यावर सोडून लगेच ऑफिसला निघून गेला. त्याला पाहून सगळे खुश झाले. हॅलो आरंभ, संपला का हॉलिडे? राणी बोलली. हो, तो हसत बोलला. काम कसं सुरू आहे? त्यानं विचारलं. एकदम मस्त, आता फक्त फायनल टचअप बाकी आहे. गुड. वेअर इज जय अँड नताशा? गुड आफ्टरनून सर. नताशा तेवढ्यात केबिनमध्ये येत बोलली. गुड आफ्टरनून. कॉस्ट्युम तयार झाले? येस सर. तुम्ही एकदा पाहून घ्या, नताशा बोलली. ठीक आहे, मी थोड्याच वेळात येतो वर्कशॉपमध्ये. ओके ओके सर. मग नताशा बाहेर जात होती. नताशा, प्रशांतला आतमध्ये पाठव, आरंभ नताशाला बोलला. ओके सर. राणी आरंभचं निरीक्षण करत होती. तो खूपच बदललेला दिसत होता. काय झालं, माझ्याकडे अशी का पाहतेस? आरंभ बोलला. तुझ्यात काहीतरी बदल झालाय. कोणता? आरंभने विचारलं. तुझ्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा एक वेगळंच हसू आहे, त्यामुळे तुझी ही साधी स्माईल सुद्धा खूपच किलर वाटते, राणी बोलली. फ्लर्ट करतेस? आरंभ हसत बोलला. हो, राणी देखील हसत म्हणाली आणि आरंभ देखील हसू लागला. खरंच या 4 दिवसात तुझ्यामध्ये खूपच बदल झाल्यासारखा दिसतोय. एनी रिझन? राणीनं विचारलं. हो गया है इसे प्यार, हो गया है इसे प्यार, असं म्हणतच जय आतमध्ये आला. हे काय, कुठलं ऑर्केस्ट्रा जॉईन केलास की काय? राणी त्याच्यावर हसत बोलली. आरंभला काय झालंय ते सांगतोय, तो डोळे मिचकावत म्हणाला आणि राणीने न समजून आरंभाकडे पाहिलं. तुला माहित आहे ना, तो गेलेली केस आहे, इग्नोर हिम, आरंभ बोलला. हां, इसे प्यार हुआ अल्ला मिया. जय राणीसोबत डान्स करत पुन्हा गाणं म्हणू लागला. खरंच हा ना मॅड झालाय, मलाही मॅड करेल, त्याआधी मी जाते. राणी त्याच्यापासून दूर होत हसत केबिनच्या बाहेर निघून गेली. तुला काही कळतं का नाही? काहीही काय बडबडतोस? आरंभ बोलला. खरं तेच बोललो. बरं ते जाऊ दे, पहिले गले मिल मेरे यार, जय हात पसरून म्हणाला आणि आरंभ त्याच्या चेअरवरनं उठला. आज मैं बहुत खुश हूं, जय आरंभला मिठी मारून बोलला आणि आरंभ हसला. आय हाय, तुझ्या चेहऱ्यावरची ही स्माईल खूप काही सांगते आहे. रात्री काय काय झालं मग? सगळं सांगायचं बरं का? हो सांगतो, पण आता नाही, संध्याकाळी फ्लॅटवर भेटू ना तेव्हा सांगेन. आता जरा कामाचं पाहू, आरंभ बोलला. काय यार, तू पण आल्या आल्या कामाचं घेऊन बसलायस. सतत असं काम करत राहिलास तर प्रेम कधी करणार? प्रेम करतो ना शुभांगीवर, आरंभ बोलला. हो, पण ते बोलण्यातून वागण्यातून तिला जाणवूही दे ना. म्हणजे काय करू? आता हेही मीच सांगू? हो, आरंभ हसत बोलला. ठीक आहे, तू पोहोचलायस हे तिला फोन करून सांगितलंस की नाही? नाही, आरंभ बोलला. वाटलंच मला. काय तू पण, तुझ्या फोनची ती वाट पाहत असेल ना? खरंच? 100%. तिला फोन कर आणि कळव की तू पोहोचलायस आणि आता ऑफिसमध्ये आहेस. यानं काय होईल? आरंभने विचारलं. अशा छोट्या छोट्या गोष्टी शेअर करता करता तुमचं बोलणं वाढेल आणि तुमच्यामध्ये अजून जवळीकता वाढेल, तुमचं प्रेम फुलेल. रिअली? आत्ता करतो फोन. आरंभने लगेच शुभांगीचा नंबर डायल केला, पण तिनं उचलला नाही. उचलत नाहीये, तो तोंड बारीक करून म्हणाला. काहीतरी कामात असेल, तिला मेसेज करून ठेव, जय बोलला. ओके. मग आरंभने लगेच मी पोहोचलोय असा मेसेज केला. बरं, मी नव्हतो तर काम कसं सुरू होतं? एकदम मस्त. कॉस्ट्युम रेडी आहेत, मॉडेल्स रेडी आहेत, जय बोलला. गुड. चला एकदा जाऊन पाहून घेऊयात. ओके, जय बोलला आणि मग दोघेही वर्कशॉपकडे निघाले. गुड आफ्टरनून सर, प्रशांत त्यांना पाहून बोलला. गुड आफ्टरनून प्रशांत. काय काय कामं झाली आहेत आणि कुठली राहिली आहेत, मला सगळे अपडेट्स हवेत, आरंभ चालता चालता बोलत होता. येस सर, लगेच देतो. आरंभ आणि जय वर्कशॉपमध्ये निघून गेले आणि प्रशांत वॉशरूममध्ये गेला आणि सपनाला फोन केला.
सपना एका मुलासोबत बेडवर होती. 1 मिनिट. तिनं त्या मुलाला तिच्या अंगावरनं बाजूला केलं आणि फोन घेतला. हॅलो सपना मॅडम, प्रशांत बोलला. किती वेळा सांगितलंय मला फक्त मेसेज करत जा, फोन करून डिस्टर्ब करत जाऊ नकोस, ती चिडून बोलली. सॉरी मॅडम, आरंभ सर ऑफिसमध्ये आलेत बरं का. ठीक आहे. सपनानं फोन ठेवून दिला. कोण होतं? त्या मुलानं तिला पुन्हा अंगावर ओढत विचारलं. माझं प्याद. चल बाय, मला जायला हवं. हे काय, आत्ताच आलीस आणि लगेच निघालीसही? तो तिच्या गळ्यावरती ओठ घासत बोलला. डार्लिंग, तुला जेवढा वेळ देता येईल तेवढा मी दिला आहे. आता आरंभ परत आलाय, ती बेडवरनं उठत बोलली. सपना, मला तुझ्याशी एक बोलायचं होतं, तो बोलला. पैसे हवेत का? सपना त्याच्याकडे पाहत पर्स घेत म्हणाली. नाही, तू हवी आहेस, तो बोलला. मी तुझीच आहे ना डार्लिंग, ती डोळे मिचकावत बोलली. असं नाही, तू मला कायमची हवी आहेस आणि मला हे आता असं चोरून भेटणं अजिबात आवडत नाहीये. का? इतके दिवस तुला काही प्रॉब्लेम नव्हता, मग आता काय अडचण आहे? प्रॉब्लेम आहे कारण इतके दिवस मी तुझ्या प्रेमात पडलो नव्हतो, पण आता पडलोय. आय लव्ह यू सपना. स्टॉप इट यार बंटी, तुला माहित आहे माझं फक्त आरंभवरती प्रेम आहे. आरंभ माझा बॉयफ्रेंड आहे आणि होणारा नवराही. मग मी कोण आहे? बंटी बोलला. तू माझा एक चांगला मित्र आहेस. माझी फिजिकल नीड पूर्ण करण्यासाठी मी तुझ्याकडे येते आणि त्याचे पैसेही देते मी तुला. पण प्रेम म्हणशील तर मी ते फक्त आरंभावर करते. आणि हे जर आरंभाला कळालं तर? कधीच कळणार नाही. त्यासाठीच तर मी तुला हवे तेवढे पैसे देते आणि मी आरंभापेक्षा तुझ्या जास्त क्लोज आहे. तुला बऱ्याचदा पोलिसांपासून मीच वाचवलंय. तू माझ्यासोबत अशी दगाबाजी करू शकत नाहीस कारण तुला चांगलंच माहीत आहे मी काय काय करू शकते ते. ती त्याला प्रेमानं पण तितक्याच धमकीवजा सुरात बोलली आणि मग तिने अंगावरती कपडे चढवले. पुन्हा कधी भेटशील? बंटीने विचारलं. तो असाच मुंबईच्या बाहेर गेला की भेटू पुन्हा, तिनं अंगावरती परफ्यूम स्प्रे करत त्याला बोलली. बाय डार्लिंग. ती त्याला फ्लाइंग किस करून तिथून निघून गेली. तर आता हा बंटी नक्की आहे कोण ते आधी जाणून घेऊयात. बंटी सपनाचा कॉलेज फ्रेंड आहे. मिडल क्लास फॅमिलीमधून येतो. रातोरात श्रीमंत होण्याच्या नादात वाईट संगतीला लागला. ड्रग केसमध्ये त्याचं नाव आल्यानं त्याच्या घरच्यांनी त्याच्याशी सगळे संबंध तोडले. तेव्हा सपनानं त्याला मदत केली. दिसायला चांगला होता, तिला लाईकही करायचा, म्हणून सपनानं त्याला स्वतःच्या रूपात अडकवून ठेवलं. त्याच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले आणि त्याला पूर्णपणे कंट्रोलमध्ये घेतलं. तो ती जे म्हणेल तेच करतो. इकडे दुपारी लंच नंतर आरंभ केबिनमध्ये आला. त्याचा फोन त्याच्या केबिनमध्ये चार्जिंगला ठेवलेला होता. त्यानं चार्जिंगचा फोन काढला आणि पाहिलं तर त्यावर शुभांगीचे मेसेजेस आणि मिस्ड कॉल पडलेले दिसत होते. ओ शिट, असं म्हणत त्यानं लगेच शुभांगीला फोन केला, पण तिनं याही वेळी फोन उचलला नाही आणि मग नाराज होत त्यानं तिचे मेसेजेस उघडले. हाय, सॉरी तुमचा फोन आला तेव्हा मी क्लासमध्ये होते. कधी पोहोचलात तुम्ही? लगेच ऑफिसला का गेलात? आराम करायचा ना? जेवण केलं का? तिचे मेसेजेस वाचून गोड हसू त्याच्या चेहऱ्यावर आलं. मी ठीक आहे, जस्ट लंच केलाय. तू जेवलीस का? कॉलेजमध्ये का गेलीस? सोबत माखन काका आहेत ना? एकटीनं अजिबात बाहेर पडायचं नाही बरं. मी तुला रात्री 11 नंतर फोन करतो, तोपर्यंत तू फ्री होशील ना? त्याने एवढे मेसेजेस टाईप केले आणि सेंड केले. फोन बंद करून तो चेअरवरती पाठीमागे रेलून बसत त्यानं डोळे बंद केले. त्याच्या चेहऱ्यासमोर शुभांगीचा तो गोड चेहरा येत होता आणि तो गालामध्ये हसत होता. तितक्यात सपना त्याच्या केबिनमध्ये आली. आरंभ शुभांगीच्या स्वप्नांमध्ये गुंग होता. त्याला ती आल्याचं जाणवलंच नाही. सपनाने त्याला पाहिलं तर तो डोळे बंद करून गालामध्ये गोड हसत होता. ती हळूच त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या मांडीवर बसून त्याच्या गळ्यावरती ओठ फिरवू लागली. आरंभ शुभांगीच्या विचारांमध्ये इतका हरवला होता की त्याला तीच त्याच्या जवळ आहे असं वाटू लागलं. आय मिस यू, तो म्हणाला आणि सपनाला वाटलं की तो तिलाच म्हणतोय. आय मिस यू टू. मला असं सोडून नको ना जात जाऊस, ती एकदम सिलेक्टिव्ह व्हॉइसमध्ये बोलली आणि आरंभने लगेच डोळे उघडले. त्याच्या चेहऱ्याजवळ सपनाचा चेहरा होता.
जी त्याच्या ओठांकडे पाहत होती. आय लव्ह यू आरंभ असं म्हणत ती त्याच्या ओठांना स्पर्श करणारच की स्टॉप सपना असं म्हणत आरंभने मान फिरवली. आरंभ ती गोंधळून त्याला पाहत होती. प्लीज डोंट डू धिस तो तिला त्याच्या मांडीवरनं उठवत बोलला. व्हॉट हॅपन ती बाजूला होत बोलली. नथिंग. तू कधी आलीस? तू जेव्हा माझ्या स्वप्नात हरवला होतास ना तेव्हा. ती लाडीक आवाजात त्याच्या जवळ जात बोलली. सपना प्लीज तू हे असं जवळ नको येत जाऊस तो तिला पुन्हा स्वतःपासून दूर करत बोलला. व्हॉट अँड व्हाय? मला नाही आवडत. आधी तर आवडत होतं ना, मग आता काय झालं? सपना बोलली. आधी आवडत होतं पण आता नाही. प्लीज पुन्हा असं जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस. मला तुला हर्ट करायचं नाही. तुला काय झालंय आरंभ? मागच्या काही दिवसांपासून मी तुला नोटीस करते. माझ्याशी तू नीट बोलतही नाहीयेस. कधी मला न सांगता गावी जातोस ना, काही फोन करतो ना मेसेज. मी केला तर रिप्लाय सुद्धा करत नाहीस. व्हॉट्स रॉंग विथ यू आरंभ? 2 महिन्यांनी आपलं लग्न होणार आहे पण तू मला सारखं टाळतोयस, सपना बोलली. तर मग मित्रांनो, आता आरंभ सपनाला टाळतो ही गोष्ट तर खरी आहे, परंतु काय याच्या मागचं कारण आहे? आरंभ सपनाला सांगेल का? आणि जर ते सपनाला कळालं तर काय होईल हे पाहणं जास्त गरजेचं आहे. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.